बटाटे करायचे, मी बटाटे स्मॅश चालले. तर बघूया काय काय टाक. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ब्लॉगची सुरुवात होते गोठवलीपासून, यांच्या घरापासून. तर पराठे बनवायला घेतात, पराठ्याची तयारी करते. यश होते, लाईट गेली. बघूया आता पाणी कधी येईल. 7 वाजता पाणी येतं, आणखी 7 नाही वाजले म्हणजे 7ला 5-10 मिनिटं कमी आहे. तर बघूया आता काय होतं दिवसभरात. मस्त नाश्त्याला पराठे गेले छान पैकी. बाबांना आणखीन एवढे. आता बाबांना देते, यशला देते नाश्ता. मग आम्ही सावकाश करू, बाबांना देतो. सहारण भरले ह्याच्यात. मी आता यशला देते, बाबांचं झालं. बाबांचं झालं. मला इथे ठेवता येत नाही, माझं ट्रायपॉड घरी सामान केली. आजचं तर काही स्पेशल नाही. आज दिने जाणार आहे बाहेर. आम्हाला पण काही दुपारचं जेवणाचं थोडं टेन्शन येते. आंघोळ वगैरे तर झाली, म्हणजे आता पूजा तर आईच करते. गुंड्या गेला म्हणजे टेन्शन येते. आज म्हटलं पराठे करूया. आणि बाबांना पण खाली बाबांना म्हणतात तुम्हाला जेठालालचे पराठे पाहिजे, दयाचे पराठे. सारे मी पोळा कपे पराठे असे दही चांगला लागतो, चटणी पण चांगली लागते. त्याच्यात पण मोदकाचं घेतलंय करायला. चौथ आधी तूप टाकलं, दाखवलं नाही तर आधीच टाकलं मी. तूप टाकलं आणि आता ह्याच्यात खोबरं टाकलं. आणि आज आई चव करते. सॉरी सो दाखवतो. आज मोदक दाखवते तुम्हाला कसे करायचे. नाही सगळ्यांना माहिती असेलच, माझी ट्रिक तसेच करता का तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि मी एवढा व्हिडिओ वगैरे बनवते तर सगळं लाईक करा, सबस्क्राईब करा. गुळ टाकलं, गुळ आणखून लागेल होतं. बस बस काय ना परतून घ्यायचं एवढं. हे बघा असं हे मेल्ट झालंय. आता जास्त काय परतवायचं नाही आपल्याला. आता ह्याच्यातच वेलची पूड टाकायची. थोडस परतूया. कुठे थोडासा गुळ आहे, पण मी सगळा मेल्ट करून घेतो. सगळं मेल्ट करूनच घ्यायचं. वेलची पूड टाकते.
ओढले नाही त्याच्यात वेलची पूड टाकली तळून खाला. ड्रायफ्रूट टाकायला विसरलो तर आम्ही, तर आता वरतून टाकतो. ते ऑप्शनल आहे. बघा ड्रायफ्रूट टाकलं, आता मिक्स करू. चला आता आपल्याला काय टाकायचं पिस्ता ना, आलेलं आहे. मिक्स करूया. ऑलरेडी झालेलं आहे मिक्स. पण मोदकाचं करायला घेतलेलं आहे. तर आता आपण बघूया का पीठ कसं तयार करायचंय मोदकाचं. हे जरा ब्लर होतं म्हणून. तर जेवढं तुम्ही खोबरं घ्याल, एक नारळ जर घ्याल तर एक पेला नाही म्हणजे ग्लास तेवढं आपल्याला तांदळाचं पीठ आणि तेवढंच आपल्याला पाणी घ्यावं लागणार आहे. तर आता मी कमी घेतलंय चव, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते काय प्रमाण घेतलं. अर्ध्यापेक्षा जास्त पीठ घेतलंय मी आणि तेवढंच पाणी घेतलंय. तर आता आपण तयार करूया पीठ. उकड तयार करूया. त्याच्यात आपण पाणी टाकलं. याच्यातच आता आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि तूप टाकायचं. तूप टाकले याच्यात टाकले आणि मीठ टाकूया एवढंसं. आणि ह्याला चांगलं उकड येऊ दे, म्हणजे उकड नसेल उकळलं पाहिजे. हे पाणी उकळलं बघा. आता ह्याच्यात आपल्याला हे तांदळाचं पीठ टाकायचं. जेवढं आपण घेतलेलं ना, जेवढं पाणी तेवढंच मिक्स कर. गॅस कमी करायचा आहे या स्टेपला. गॅस फुल नाही ठेवायचा आहे. बघा झालं नाही ते. ह्याच्यावरती आपल्याला ताट ठेवून द्यायचं, झाकण ठेवायचं. एक 2-3 मिनिटं ठेवायचं. पण एक ते 2 मिनिटं गॅस चालू ठेवायचं आहे, नंतर मग बंद करायचं आहे. काढून हे बघा असं झालं मस्त पीठ. झाकण ठेवूया. आताच गॅस बंद करूया. असं झाकण ठेवूया. हे ताट घेतलंय, त्याच्यामध्ये आपण केलेला आहे तो गरम गरम. मला ना हे काढून हवे तुम्ही टाकतो आणि गरम गरमच मळायचं मस्त मऊ आणि करायला घ्यायचं. सगळं पीठ काढलंय आणि यातच आता पाणी होतं म्हणजे ते सॉफ्ट झालं आहे. एकही गुठळी नाही राहिलेली, काहीच नाही. एवढं सॉफ्ट पीठ झालं मस्त. तर मोदक खूप छान होते त्याचे. गरम आहे, हात वगैरे लाल झाले. आता हे सगळं मिक्स करून घेऊया, मस्त एकजीव करूया. तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवणार आहे. हा चव मी ह्याच्यात काढून आणलेला आहे. पीठ मस्त मळून झालेलं आहे आणि तेलाचं पण दाखवणार आहे आणि पिठाचं पण दाखवणार आहे. पीठ हे बघा, पिठाचं पण दाखवणार आहे. दोन्ही पण प्रकार, म्हणजे तेलाचं पण करू शकता, पिठाचं पण करू शकता, असे दोन्ही. आणि चाळणी आणली आमची जुनी चाळणी आहे पहिल्यापासून. त्यामुळे ह्याच्यात तेल लावून ठेवणार, नंतर मग त्याच्यात ठेवणार. दाखवते मी अशा जवळ पाऱ्या करायच्या. असं पाऱ्या केलं ह्याच्यात असं
मस्त झालं. तेल लावते चांगलं. पिठावरचा टाक. बस का मोदक पीठ हे असं घ्यायचं, सगळं पारीला लावायचं पीठ आणि हे असं करायचं. पीठ मध्ये टाकून म्हणजे चिटकत नाही. मला नाही माहिती तुम्हाला दिसतं की नाही, तिथे खूप अंधार आहे. त्यांच्या लाटीचा जेवढी हे नाही पडत आहे, तर पण मी दाखवते. छोट्या छोट्या येतो काढणारे काढत असते. आपल्याला खिडकीजवळ जाऊन नाही आलंच असतो का बनायला गेलं तर आलंच राहतो. त्याला पैशाचा विचार कस काय? गेले कशी तरी आता पोगेला आपण उकडायला ठेवू. चालूच झाला व्हिडिओ. आता हे ठेवलं मी, पाणी उकळलेलं ते आईनेच ठेवलं, मी बाहेर गेले तर ह्याच्यावर असं झाकण ठेवायचंय. आणि आता झालं मोदकाच्या हालत काय झाली बघूया आपण. असं चमकायला लागले ना तर समजायचं झालं. गॅस बंद करूया. झालं आता याला असं झाकून ठेवलं. केली भाजी झाली वांग बटाट्याची. कुकर लावला एक साईडला आणि मोदक आपले होत आहेत. असं शूट नाही केला कारण इथे जास्त नाही मी केला. मी झोपूनच राहिले कारण जाम दमलेलं. 2-3 दिवस जास्त झालं. कंटिन्युअसली चालूच आहे सारखं. मुंबईला जा हे ते, त्याच्यामुळे अवतार बघा कसा झाला. आणि इकडे ना सगळे डार्क कलर आहे असं भिंतीला वगैरे, त्याच्यामुळे एवढं फ्रेश नाही वाटत आहे. फ्रेश झालीच नाही. त्याच्यामुळे मी आज काय जास्त शूट नाही केलं, तेवढंच केलं जेवढं आहे तेवढंच दाखवलं. तर घरी पण होत लोकांच्या घरातल्या टीव्ही दिसतात तिथे दाखवते. ते बिल्डिंग जवळ जवळ आहेत ना बिल्डिंग, त्याच्यामुळे दाखवते.
आमचं गोठवली गाव माझं फेवरेट. मला खूप आवडतं गोठवली गाव. छान आहे इथे, अंधार आहे. दिनेश घ्यायला बाहेर बघे. वाव, वारा मस्त सुटलाय. होण्यासारखं तर काहीच नाही, एवढं काही मी शूट नाही केलेलं. तर बघेल त्या परवा यश आलेलो दुपारी, गेला तो बाहेर. आणि दिनेश पण त्याच्या मित्रांना वगैरे जाऊन भेटतोय संध्याकाळचं. बाबा काय आलेले नाही त्यामुळे बघूया काय काय होईल पुढे. ठीक आहे. किचन मध्ये आली आहे मी आणि आता चपात्या करते. बाबांना आणि आईला चपात्या लागते, तर चपात्या करूया आपण. उद्या पराठ्यांचं होतं, जास्त करायचं नाही चपात्या, 3च करायचं. थोडंसं इथे तुम्हाला बघायला हे होईल, लाईट बीट नाहीये तर डोंट माइंड. तवा माझा हा जुना तवा आहे, खूप जुना तवा आहे. तर त्याच्यात चपात्या करूया फटाफट. असे आपले मोदक भाजलेले होते बघा, आता थंड झाले, निघत आहेत. बरोबर 18 मोदक झाले. चपात्या करेपर्यंत इथे गॅस होतोय आपलं. मी पण काय बोलते, कुकर थंड होतोय, तोपर्यंत चपात्या करून घेऊया. माझ्या गेटअपवरती जाऊ नका, गेटअपच बदले, कारण का एक गाऊन वगैरे मी आमचं घातलं. माझं त्या कपडे मी आणत नाही इकडं जास्त, आता बिरात जास्त राहत नाही तर आणत नाही. गावांना मस्त चपात्या करते. आपला तवा जास्त तापलेलं. आता फक्त वरणाला फोडणी द्यायची. झाली तरी आणखी चपातीचा पत्ता नाहीये. कुकर पण झाला थंड. चपाती झाली तर लगेच वरणात फोडणी देते.
टाकते. दिनेश पण दिनेशाला वरणाला फोडणी द्यायची. दिनेश काय ह्याच्यात ठेव, खालच्या ह्याच्यात ठेवला. उद्या लागेलच. ही पिशवी आणलीस? अरे ते ह्याच्यातून दूध आणतात ते डेअरीतून. मला काय सुट्टे पाहिजे. सुट्ट आणतात. राहू दे आता. पिशवी ना आण, काहीतरी कर. पब्लिक बघते. हाय 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 हाय. आता वरणाला फोडणी देऊया. चपात्याच झाले, वरणाला फोडणी द्यायची. बघितलं किती फास्ट आहे तुमची यूट्यूबर. मोदक झाले, वांगे बटाट्याची भाजी झाली आहे आणि वरणाला आता फोडणी देते. चपात्या झालेत. मध्ये मध्ये गॅस करून घेते. मला ना पातेलं ठेवूया. पातेलं ठेवूया. आता वरणाला फोडणी देऊया. एवढं गरम होतं ना. गरम राई टाका, जिरं टाका. हिंग कुठे हिंग टाका.
दुधाची आणि पिशवी आणली गाईच आणायचं ते. येस, मी त्यांना आताच बोलली. जस्ट तुम्ही बोलायच्या आधी मी त्यांना बोलली. आम्ही पिशवी आणतो ना, मग त्यांना माहिती नाही. बिचारे माफ करा त्यांना. माहिती आहे? हां, हे बोला. घासून नंतर ठेवत आपण काय घासायचं? दूध हम्म. पिशवी तशी ठेवली तर फाटून जाईल. काय जाऊ दे बेसिंग मध्ये, इथे नको. सगळं बेसिंगमध्ये जाऊ दे. अजिबात पसायला नको वरती. वरण बघ किती घट्ट वगैरे. हा बघते. आता मी सांगते काय झालं. लसूणच टाकलं नाही वरण. आता लसूण घेते. आता लसूण नाही टाकायचं. मीठ टाकते. जराशी साखर टाकूया. कढीपत्ता, कोथिंबीर टाकायची. झालं. त्याच्यात साखर. बघू एक कढीपत्ता, कोथिंबीर. बस एवढीच बाद झाली. थोडीच टाक. शपथ, शपथ काय एवढीच. अगं जास्त आली का खराब होऊन जाते. अरे पण आता पाहिजे नाही. कैसा होगा रे बाबा इतने से में, ये तो मेरे को नहीं पता, लेकिन जो भी है वो चलता ही जाएगा. मेरे को तो बहुत लगता है रे बाबा कोथिंबीर. मसाला आता मला भांडी पडले. तरी भांडी आता बेसिंगमध्ये भांडे वरण झालंय. बेसिंगमध्ये आत्ता भांडी घासली ना, नंतर मला कमी पडतं म्हणून भांडी तर मी ठेवत नाही. घासून टाकते. आता ह्या डिशमध्ये टाकली. ह्या प्लेटमध्ये आता मोदक काढले ते ठेवते आणि बाकीचं सगळं वरणाला कड येतोय. चला अशा तऱ्हेने आपला आजचा दिवस गेला आहे. एकीकडे वरण होते, मोदक झालेले आपले, इकडे भाजी, चपाती, आंबा कापायचा. ओके बाय. हे बेसिनमध्ये एवढी भांडी पडली. आत्ता घेते घासून, म्हणजे नंतर नाही होणार. ओके बाय. टेक केअर. उद्या भेटूया.
माझा जर ब्लॉग आवडत असेल तर आता लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि एवढ्या मेहनतीने मी जाते कुठे कुठे, मला कारण नसून जाते, कारण का तुमच्यासाठी मला पण आवडतं दाखवायला. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय, टेक केअर.